नमस्कार, मी ईशा जगताप हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे। या विशेष कार्यक्रमातून आपण विविध व्याधी आणि त्यांवरील उपाय यांबाबत थेट तज्ञांकडून मार्गदर्शन मिळवतो। आजकाल आपलं जीवन एवढं तणावात्मक झालंय ना की अगदी साठीतले आजार आपल्याला विशितच जडू लागलेले आहेत। दाम्पत्य जीवनातल्या अडचणी देखील वाढल्या आहेत। अनेक जणांना आज वंध्यत्वाचा सामना करावा लागतोय, पण काळजी नसावी, कारण यावर देखील आता अनेक ॲडव्हान्स ट्रीटमेंट आलेले आहेत। आज आपण चर्चा करणार आहोत वंध्यत्व आणि IVF बाबत, ज्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत प्रसूती, स्त्रीरोग, वंध्यत्व आणि IVF तज्ञ डॉक्टर श्रुती नामदेव माने। नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। थँक्यू। हॅलो। डॉक्टर श्रुती नामदेव माने या नवी मुंबईतील वाशी आणि नेरूळच्या Cloud9 हॉस्पिटलमध्ये IVF सल्लागार म्हणून कार्यरत आहेत। तसंच मुंबईच्या दादर पश्चिम भागात त्यांचं स्वतःचं सान्वी महिला क्लिनिक आणि फर्टिलिटी सेंटर आहे। त्यांनी MBBS MS OBG पदवी संपादित केली आहे। तसंच प्रजनन औषध आणि IVF मध्ये फेलोशिप देखील त्यांनी मिळवलेली आहे। त्याचबरोबर जर्मनीतून त्यांनी प्रजनन औषध मध्ये PG डिप्लोमा सुद्धा केलेला आहे। सौंदर्यशास्त्रातील स्त्रीरोग शास्त्रात देखील त्यांनी डिप्लोमा केलेला आहे। त्यांना वैद्यकीय क्षेत्रात एकूण 10 वर्षांचा असा अनुभव आहे। विशेषतः प्रजनन क्षेत्रात 7 वर्षांचा त्यांना अनुभव आहे। IVF मध्ये वारंवार अपयश येणं, गर्भधारणा न होणं, वारंवार गर्भपात होणं, PCOS, एंडोमेट्रियोसिस, एडेनोमायोसिस, ऑन्कोफर्टिलिटी, पुरुषांवर वंध्यत्व इत्यादींवरील उपचार ही त्यांची प्रमुख कार्यक्षेत्र आहेत। अलीकडेच राजधानी दिल्लीत पार पडलेल्या 6व्या IVF शिखर परिषदेत त्यांना रुग्ण केंद्रित काळजीसाठी उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। आता आपण अजिबात वेळ न दवडता आजच्या चर्चेला सुरुवात करूया। डॉक्टर, जेव्हा एखादं दाम्पत्य बाळासाठी प्रयत्न करत असतात पण त्यांना गोड बातमी काही केल्या मिळत नाही, तर आपण काय सल्ला द्याल की अशा वेळी त्यांनी कधी वंध्यत्व तज्ञांचा सल्ला घ्यावा आणि वंध्यत्व तज्ञांचाच का सल्ला घ्यावा? ओके, सो वंध्यत्व तज्ञ हा प्रजननशास्त्रामध्ये त्यांनी खूप सारा अभ्यास केलेला असतो। बरोबर। सो प्रत्येक स्त्रीरोग तज्ञ जो आहे हा वंध्यत्व तज्ञ नसतो, बट प्रत्येक वंध्यत्व तज्ञ जो आहे हा स्त्रीरोग तज्ञ नक्की असतो। सो प्रजननशास्त्र हे स्त्रीरोग तज्ञाची एक सब स्पेशालिटी आहे। सो कमिंग बॅक टू द क्वेश्चन की केव्हा त्यांनी सल्ला घ्यावा वंध्यत्व तज्ञांचा। जर एक जोडपं 35 वर्षाच्या आतील असेल आणि त्यांना 1 वर्ष झालेलं आहे ट्राय करून प्रेग्नन्सीसाठी आणि तरीही त्यांना प्रेग्नन्सी राहत नसेल, किंवा जे जोडपं 35 वर्षांपेक्षा जास्त वयाचं असेल आणि त्यांनी 6 महिने झाले प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांना प्रेग्नन्सी राहत नसेल, किंवा जर एक जोडपं आहे जे की सध्या 40शीत त्यांनी लग्न केलं आहे, लेट मॅरेज झाली आणि ते प्लॅन करत आहेत की त्यांना प्रेग्नन्सी राहावी, अशा तिन्ही कॅटेगरीजच्या जोडप्यांनी वंध्यत्व तज्ञांना भेटून त्यांचा सल्ला घ्यावा, स्वतःची प्राथमिक तपासणी करावी। कारण प्रजनन शक्ती किंवा क्षमता कमी होण्याचे खूप सारे कारणं असतात। फिमेल्समध्ये जी कारणं बघितली गेली ती ओव्हेरियन फॅक्टर्स असतात, जसं PCOD झालं, एंडोमेट्रियोसिस झालं, ट्यूबल फॅक्टर्स असतात, यानी गर्भनळिका बंद होणे किंवा गर्भनळिकामध्ये पाणी साचणे किंवा त्याच्यामध्ये रक्त साचणे, गर्भपिशवीच्या प्रॉब्लेम्स असतात ज्याच्यामुळे प्रजनन क्षमता कमी होते स्त्रियांमध्ये, जे की पॉलिप्स असतात किंवा फायब्रॉइड्स असतात, किंवा पुरुषांमध्ये आपण बघितले गेलं तर त्यांची शुक्राणूंचे प्रमाण किंवा त्याची गती कमी होऊ शकते, किंवा वीर्यामध्ये शुक्राणू सापडत नाहीत, त्याला एझोस्पर्मिया असे म्हणतात। तर हे काही कारक आहेत जे प्रजनन शक्ती किंवा क्षमता कमी करतात किंवा त्यांना प्रेग्नन्सी राहायला एक ऑब्स्टेकल बनवू शकतात। तेव्हा असे प्रॉब्लेम्स जे आहेत त्यांनी जर फर्टिलिटी स्पेशलिस्ट किंवा वंध्यत्व तज्ञांकडे ते गेले आणि त्याला प्रॉपर त्यांची तपासणी झाली, तेव्हा त्यांना समजून येऊ शकतो की त्यांना कुठली ट्रीटमेंट ह्या जोडप्याला योग्य आहे। प्रत्येक जोडप्याला आपण सेम ट्रीटमेंट देत नाही, प्रत्येक बॉडी डिफरंट असते, प्रत्येक स्त्रीचं हॉर्मोनल फीचर्स डिफरंट असतात, प्रत्येक केस डिफरंट असते। सो एव्हरी पेशंटला आपल्याला डिफरंट प्रोटोकॉल, एक डिफरंट अप्रोच द्यावा लागतो। सेकंडली काही फॅक्टर्स असतात, जसे की फॉर एक्झाम्पल एक पेशंट येते माझ्याकडे आणि तिने ट्रीटमेंट ऑलरेडी घेतली होती एका सेंटरला, and she was taking treatment of egg tracking, मतलब फॉलिक्युलर स्टडी प्लस नॅचरल ट्रायल्स। आता ह्या फॉलिक्युलर स्टडीमध्ये आपण काय करतो, एग ट्रॅकिंग करतो, ओव्युलेशन कधी आहे ते पाहतो आणि त्यावेळी त्या कपलला आपण सांगतो की तुम्ही या डेट्सला रिलेशन्स ठेवावे। आता युजली तिने 6 ते 7
असे अटेम्प्ट बाहेर केले होते. आमच्याकडे आली तेव्हा आम्ही तिचे फाईल्स पाहिल्या, तिचे हॉर्मोनल इव्हॅल्युएशन केलं, हॉर्मोन टेस्टिंग केलं, तिचे सगळे जे सोनोग्राफीज झाले होते ते आम्ही निरीक्षण केलं त्यांचे. तेव्हा आम्हाला आढळलं आणि हे समजलं की तिचे ओव्ह्युलेशन तर टाईमवर होत आहे, बट तिचं जे एंडोमेट्रियम आहे, गर्भपिशवीची जी आतली लायनिंग असते जिथे बाळ चिपकतं, ती कमी गतीने वाढत आहे, पुरेपूर वाढत नाही आहे. सो नेक्स्ट सायकलला आम्ही तिला एक डिफरंट प्रोटोकॉल स्टार्ट केला आणि जेव्हा गर्भपिशवीची लायनिंग वाढत नव्हती तेव्हा तिला आम्ही सप्लिमेंट्स ॲड केले. ओव्ह्युलेट तर ती टाईमवर होती, रिलेशन्स बरोबर येत होते त्यांचे कपलचे. सो इन दॅट सायकल शी कन्सिव्ड. सो हे बारीक गोष्टी असतात जे तुमचे वंध्यत्व तज्ज्ञ जे आहेत ते फोकस करू शकतात ह्या प्रॉब्लेम्सवरती. अँड दॅट्स वाय इट इज इम्पॉर्टंट की तुम्ही वंध्यत्व तज्ज्ञांना आधी दाखवावे जर तुम्ही ह्या कॅटेगरीजमध्ये फॉल करत असाल तर. अगदीच अगदीच आपण सांगितलं की प्रत्येक दाम्पत्याच्या आरोग्याच्या स्थितीनुसार आपण त्यांना वेगवेगळ्या ट्रीटमेंट सजेस्ट करता आणि त्यानुसार त्यांची पुढची सगळी वाटचाल सुरू होते. आजकाल ना अनेक जण IVF ट्रीटमेंट घेतात. मुळात IVF ट्रीटमेंट म्हणजे नेमकं त्यात काय होत असतं आणि ही ट्रीटमेंट खरोखर सुरक्षित असते का? ओके, सो IVF ट्रीटमेंट समजण्यासाठी आपल्या IVF ट्रीटमेंट ही 3 पायऱ्यांमध्ये प्रोसेस होते. पहिली पायरी ही अशी आहे की त्याच्यामध्ये आपण ओव्हेरियन स्टिम्युलेशन करतो आणि एग रिट्रीवलची प्रोसेस होते. सेकंड पायरी ही अशी आहे ज्याच्यामध्ये आपण लॅबमध्ये ते जे बीज अंड आपण काढलेलं आहे त्याच्यासोबत शुक्राणूंना एकत्र करतो आणि मग त्याचा भ्रूण तयार करतो. आणि तिसरी स्टेप ही अशी असते ज्याला एम्ब्रिओ ट्रान्सफर असे म्हटले जाते आणि त्याच्यामध्ये जो तयार झालेला भ्रूण आहे तो आपण परत जे आहे त्या स्त्रीच्या गर्भपिशवीत ट्रान्सफर करतो. आता ह्याच्यामध्ये सेफ्टीबद्दल आपण विचार करायला गेलो तर सेफ्टी आणि क्वालिटी या 2 गोष्टी असतात. सेफ्टी आता IVFमध्ये इतकी प्रगती झालेली आहे, इतकी ॲडव्हान्समेंट झाली आहे. इफ यू रिमेंबर 40 इयर्स बॅक फर्स्ट IVF बेबी दुनियात आलेला आहे. तर IVF ह्या क्षेत्रात इतकी प्रगती झाल्यामुळे आणि त्याची बारीकीने आपण जी आहे देखरेख करतो प्रत्येक पेशंटची, जेव्हा ते हॉर्मोनल इंजेक्शन्स घेतात, जेव्हा ते प्रत्येक वेळी सोनोग्राफीला येतात आणि त्यामुळे ह्याची सेफ्टी खूप चांगली आहे. मतलब सेफ्टीच्या अकॉर्डिंग टू द सेफ्टी या दृष्टीने इट इज अ योग्य ट्रीटमेंट आहे. सेकंड इम्पॉर्टंट थिंग आय वुड लाईक टू एम्फसाइज इज जे आपण हॉर्मोनल ड्रग्स देतो किंवा इंजेक्शन्स देतो, जे फर्स्ट फेज किंवा फर्स्ट पायरीमध्ये आपण ह्या स्त्रीला देतो एग्ज वाढवण्यासाठी. अंडकोशामध्ये स्त्रीबीज असतं त्याला वाढवण्यासाठी आपण ही हॉर्मोनल इंजेक्शन्स देतो. हे पण विविध प्रकारचे मार्केटमध्ये येतात. पण जेव्हा आपण युनिव्हर्सली एक्सेप्टेड स्टँडर्ड क्वालिटीचे इंजेक्शन्स देतो ह्या कपलला तेव्हा एक आपल्याला जाण असते की आपण क्वालिटी ट्रीटमेंट दिलेली आहे. आणि बिकॉज जर सामान्य भाषेत किंवा सोप्या भाषेत सांगणे झाले तर आपण एका वृक्षाचं संगोपन करताना जर त्याला खराब किंवा कमी दर्जेचं खत टाकलं तर ते आपल्याला योग्य फळ देणार नाही आहे. त्याचप्रमाणे जर त्याच झाडाला आपण एक चांगल्या रीतीने किंवा चांगल्या क्वालिटीचं खत दिलं तर ते आपल्याला एक चांगल्या क्वालिटीचं फळ देणार आहे. तसंच इकडे असतं, जर आपण त्या स्त्रीला चांगल्या रीतीने चांगल्या प्रोटोकॉल्सने तिच्यासाठी जे डोस रिक्वायर्ड आहे, तिच्या एज ग्रुपसाठी जी ट्रीटमेंट रिक्वायर्ड आहे त्या हिशोबाने आपण तिला हॉर्मोनल इंजेक्शन्स दिले तर ऑब्व्हियसली काही साईड इफेक्ट्स होण्याचे चान्सेस कमी आहेत, कॉम्प्लिकेशन्स होण्याचे चान्सेस कमी आहेत आणि येस आपल्याला एक गुणवत्ता आपण तिच्या अंडकोशाची किंवा बीजाची वाढवण्याची शक्यता आहे या केस. अगदीच आपण सांगितलं की IVF ट्रीटमेंट म्हणजे काय आपण सविस्तरपणे माहिती दिली आणि या उपचार पद्धतीमध्ये जी काही औषधं दिली जातात त्यामध्ये आपण म्हणालात की त्या स्त्रीचं वय आपण पाहतो आणि त्यानुसार औषधोपचार दिली जातात. एकूणच IVF उपचार पद्धती असं काही आहे का की अमुक ठराविक वयोगटातल्या लोकांसाठीच ती यशस्वी ठरते किंवा अमुक वयोगटानंतर कितीही IVF ट्रीटमेंट घेतल्या तरी यश मिळत नाही असं आहे? आता ह्या प्रश्नाचं उत्तर ना प्लेन येस ऑर नो नाही आहे. इट स्टँड्स इन बिटवीन. बेसिकली कसं आहे की IVF ही ट्रीटमेंट खूप साऱ्या कारणांवश आपण पेशंट्सला देतो. सो एज हा एकच फॅक्टर नाही आहे ज्याने डिसाईड केलं जातं की आपल्याला ह्या कपलला किंवा ह्या जोडप्याला IVF ट्रीटमेंट द्यायची आहे. मे बी तो जोडपं जे आहे आपल्याकडे आलेला जो पेशंट आहे शी मे बी 23 इयर ओल्ड वुमन. तिच्या हजबंडचं आपण चेकअप केलं आणि त्याच्यामध्ये समजलं की आपल्याला त्यांच्या वीर्यामध्ये जर शुक्राणू नसतील तर अशा फिमेलला IVF हा फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट आपल्याला ऑप्ट करावा लागतो. वाय? बिकॉज अशा स्त्रीमध्ये जे आहे आपल्याला ऑब्व्हियसली तिचे बीज बाहेर तयार करावे लागतात.
हजबंडच्या टेस्टीजमधून आपल्याला सर्जिकली जे आहे ते स्पर्म्स रिट्रीव्ह करावे लागतात इन केस दे आर प्रेझेंट, अँड देन आपल्याला त्यांचा बेबी बाहेर यानी भ्रूण बाहेर तयार करून तिच्या गर्भपिशवीमध्ये त्याची धारणा करावी लागते. आता कमिंग टू एज रिलेटेड डिक्लाइन किंवा एजचा काय परिणाम पडू शकतो फर्टिलिटी किंवा IVF आउटकम्सवरती, तर ऑब्व्हियसली जसं एज वाढतं तसं आपल्या स्त्रियांच्या अंडकोशात अंड्यांचं प्रमाण, स्त्रीबीजांचं प्रमाण कमी होऊ लागतं. सेकंडली त्याची गुणवत्ताही कमी होऊ लागते. पुरुषांवरतीही वयाचा प्रभाव तितकाच पडतो. त्यांच्यामध्येही जी आहे शुक्राणूंचे प्रमाण आणि त्याची गती कमी व्हायला लागते. त्याची शुक्राणूंची अबनॉर्मलिटी वाढते. शुक्राणूंच्या DNA लेवलवर तुटकता वाढण्याची संभाव्यता आहे जसं वय वाढतं, आणि त्यामुळे जे रिझल्ट येतो भ्रूणाचा रिझल्ट येतो तो आपल्याला मे बी एक कमी गुणवत्तेचं भ्रूण भेटू शकतं ह्या सर्व फॅक्टर्समुळे. आणि जसं वय वाढतं तसं ह्या स्त्रियांना होऊ शकतं की त्यांना मल्टिपल सायकल्स ऑफ IVF घ्यावे लागू शकतात, कारण जसं एज वाढतं तसे IVFचा यश दर कमी होत राहतो. सो एका स्टडीच्या अनुसार एक ग्लोबल लेवलला स्टडी केली गेली होती, त्याच्या अनुसार 30पेक्षा कमी वय असलेल्या महिलांमध्ये पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी रेट हा 50% आहे. 30 to 35च्या एज ग्रुपमध्ये तो सक्सेस रेट समवेअर अराउंड 45% आहे. इन द एज ग्रुप ऑफ 35 to 40% तो ड्रॉपडाऊन झालेला आहे समवेअर अराउंड 25%. अँड आफ्टर द एज ग्रुप ऑफ 40 to 45 इट हॅज कम डाऊन टू 10 to 15%. आणि हे का आहे? बिकॉज जसं वय वाढतं, जसं मी सांगितलं की अंडकोशातल्या बीजांचं प्रमाण कमी होतं, त्याची गुणवत्ता कमी होते, तसंच क्रोमोझोमल ॲबनॉर्मलिटी, जेनेटिकली ॲबनॉर्मल एम्ब्रिओज यानी जेनेटिकली ॲबनॉर्मल भ्रूण बनण्याचे चान्सेस वाढत्या वयामुळे वाढतात, आणि त्यामुळे वाढत्या वयामध्ये आपल्याला IVFचे सक्सेस रेट यश दर हा कमी भेटतो. अच्छा, एकंदरीत म्हणजे संपूर्ण माहिती आपण ही दिली आणि ती व्यवस्थित समजली सुद्धा. आपण कितीही असं म्हणजे आज आधुनिक ट्रीटमेंट आलेले आहेत, बाळ नसेल होत तर काळजी करू नका, मी सुद्धा हे सुरुवातीलाच सांगितलं, पण आजही अनेक दाम्पत्य हे सांगायला कचरतात की आम्ही बाळासाठी उपचार घेतोय. तर अशा सर्व दाम्पत्याला आपण आता या क्षणी काय संदेश द्याल? सो बेसिकली सगळ्यात पहिलं म्हणजे की जर तुम्ही कम्पेअर केलं, जेव्हा IVF स्टार्ट झालं होतं इंडियामध्ये, तेव्हा ह्याबद्दल जो स्टिग्मा होता तो खूप जास्त होता. ॲज कम्पेअर्ड टू दॅट आजही तो स्टिग्मा आहे, पण थोडा कमी झालेला आहे. जर तुम्ही अर्बन एरियाज किंवा मेट्रो सिटीजमध्ये बघाल तर पेशंट स्वतःहून येतात की बाबा आम्हाला प्रेग्नन्सी राहत नाही मॅडम, तुम्ही प्लीज चेक करा. किंवा त्यांना जर माहीत असेल ते दे आर एड्युकेटेड, वाचून येत आहेत काही आर्टिकल्स किंवा काही गुगल सर्च करून येतात, तर ते स्वतः बोलतात की आम्हाला maybe we may need IVF. So they come with that mentality की आम्हाला IVF लागू शकतो. मे बी डॉक्टर आपल्याला हे ट्रीटमेंट सल्ला देऊ शकते. पहिली गोष्ट म्हणजे जे कपल्स आहेत ते वंध्यत्व तज्ज्ञांकडे जायला घाबरतात, कारण त्यांच्यामध्ये एक भीती पसरलेली आहे की आपण ह्यांच्याकडे गेलो तर हे आपल्याला IVF करण्याचाच सल्ला देणार आहे, जी की खूप चुकीची कल्पना आहे. प्रत्येक वंध्यत्व तज्ज्ञ तुम्हाला जो आहे IVF करा असे म्हणणार नाही आहे, कारण विविध ट्रीटमेंट डिपेंडिंग ऑन युअर केस, तुमच्या केस हिस्ट्री, तुमच्या एज ग्रुप आणि तुमच्या जे इनफर्टिलिटीचं कारक आहे त्याच्यावर तुमची ट्रीटमेंट डिपेंड होते. सेकंडली जे आजही ते कचरतात आपल्या वंध्यत्व तज्ज्ञांकडे, इट इज बिकॉज ऑफ द स्टिग्मा. सो आय वुड लाईक टू से की इट इज बेटर की तुम्ही ट्रीटमेंट लेट करण्यापेक्षा जे आहे हे जे तुमच्यामध्ये हेजिटेशन आहे की मी डॉक्टरकडे कशी जाऊ, मी हे कसं सांगू, लोकांना माहीत पडलं तर मी काय करणार आहे, ह्याचा विचार न करता स्वतःचा ॲज अ फॅमिली विचार करा की तुम्ही त्या डॉक्टरकडे यासाठी चाललेला आहात बिकॉज यू वॉन्ट अ बेबी. तुम्हाला स्वतःचं कुटुंब वाढवायचं आहे, आणि त्या रीतीने तुम्ही जशी दुसरी कुठली ट्रीटमेंट, सर्दी ताप खोकला झाला तर तुम्ही डॉक्टरकडे जायला तर घाबरत नाही, त्याचप्रमाणे वंध्यत्व तज्ज्ञांकडे येण्यात काही लाज नाही आहे. तुम्ही येऊ शकता. मे बी तुम्हाला IVF नाही लागणार, तुम्हाला कुठल्या तर छोटी IUI किंवा एक नॅचरल ट्रायल सायकलमध्ये प्रेग्नन्सी राहून जाईल, किंवा बेसिक हॉर्मोनल करेक्शनमुळे तुम्हाला प्रेग्नन्सी राहून जाईल. बट प्लीज हेजिटेशनमुळे डोंट स्टॉप युअर ट्रीटमेंट्स और डोंट स्टॉप मीटिंग अ वंध्यत्व तज्ज्ञ फर्टिलिटी स्पेशालिस्ट. अगदीच बरोबर आहे. आणि याही पुढे जाऊन आपण विचार केला तर आपण सांगितलं की IVFचं जे सक्सेस रेट असतो तो कालांतराने कमी होतो, कारण त्यात मुद्दा येतो की वाढतं वय.
राईट. पण जेव्हा सारखी सारखी IVFच नाही इतरही ट्रीटमेंट जेव्हा सारखी सारखी फेल होते आणि जो हवा तो निकाल मिळत नाही दाम्पत्याला, तेव्हा ना त्यांना एक मानसिक ताण यायला सुरुवात होते. याबद्दल आपण काय सांगाल? सो मानसिक ताण हा त्यांना तेव्हापासून, हे कपल्सला तेव्हापासून असतो जेव्हा फर्स्ट टाइम ते त्या क्लिनिकमध्ये एंटर करतात. बिकॉज प्रेग्नन्सी राहत नाही, हा एक लेवलचा स्ट्रेस किंवा तणाव त्या कपलमध्ये ऑलरेडी क्रिएट झालेला आहे. जेव्हा ते आमच्या क्लिनिकमध्ये येतात, कन्सल्टिंग करतात, जेव्हा त्यांना समजतं की अच्छा हे प्रॉब्लेम असू शकतात आणि जेव्हा त्यांना तो रेझोल्युशन देतो आम्ही. आता इफ एक्झाम्पल उदाहरण जर मी देऊ तर तुम्ही एका मेडिसिन डॉक्टर किंवा XYZ डॉक्टरकडे गेलात तर तुमची कन्सल्टिंग हार्डली 15-20 मिनिट्स घेते. वेन यू कम टू एन IVF स्पेशलिस्ट ऑफ वंध्यत्व तज्ज्ञ, तुमच्या कन्सल्टिंगला समवेअर अराउंड 1 hour to 1.5 hour लागतो आम्हाला पेशंटला कन्सल्ट करायला. फर्स्ट पार्ट ऑफ द कन्सल्टिंगमध्ये आम्हाला त्यांना समजवावं लागतं की तुमच्या वंध्यत्वांसाठी कारक कोणत्या गोष्टी आहेत. सेकंड कन्सल्टिंगमध्ये त्यांना उपाय सांगतो आम्ही किंवा त्यांना इन्व्हेस्टिगेशन सांगतो. आणि थर्ड पार्टमध्ये त्यांची आम्ही जे आहे मानसिक बळ वाढवण्यासाठी त्यांची सायकोलॉजिकल काउन्सिलिंग करतो. ह्या पेशंट्ससाठी सायकोलॉजिकल काउन्सिलिंग हे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे अलॉंग विथ अदर ट्रीटमेंट्स, अलॉंग विथ द क्लिनिकल ट्रीटमेंट. बिकॉज हे ऑलरेडी तणावात आलेले असतात. खूप वेळा पेशंट्स येतात आणि त्यांना उगाचच स्ट्रेस असतो कारण इतकी सारी इन्फॉर्मेशन आहे अराउंड. तर त्यांना वाटतं की त्यांना प्रेग्नन्सी राहत नाही आहे बिकॉज काहीतरी मोठं झालेलं आहे त्यांच्यासोबत, काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे, त्यांना मे बी हायर ट्रीटमेंट्स लागतील. बट जेव्हा आम्ही त्यांना समजवतो की नाही, तुमचा प्रॉब्लेम इतका मोठा नाही आहे, तुम्हाला हे केल्याने ही प्रेग्नन्सी राहू शकते, दॅट्स वेन तो तणाव कमी होतो. जसं तुम्ही विचारलं की रिपीटेड IVF सायकल्स केल्याने जो तणाव, मानसिक तणाव वाढतो, तर त्याच्यासाठी काय आहे? तर त्याच्यासाठी जी आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुमचा वंध्यत्व तज्ज्ञ तुमच्यासोबत ट्रीटमेंटबाबत किती ट्रान्सपरंट आहे. बिकॉज मानसिक तणाव वाढण्याचं कारण काय असतं? होप, अँड दॅट इज फॉल्स होप. सो इफ तुमचा वंध्यत्व तज्ज्ञ हा तुमच्यासोबत ट्रीटमेंटबाबत ट्रान्सपरंट आहे. फॉर एक्झाम्पल एक XYZ पेशंट आहे माझ्याकडे, तिचे मला माहिती आहे की तिचं मी IVF केलं आणि तिचे बीजअंड जे आहे ते खराब क्वालिटीचे आहेत. हजबंड फॅक्टर नॉर्मल असला तरीही तिचा जो रिझल्टंट भ्रूण आहे तो खराब क्वालिटीचा आहे. तर मला माहिती आहे की ह्या सबपार क्वालिटीच्या भ्रूणाने मे बी हिचा सक्सेस रेट कमी होणार IVFचा, भलेही ती यंग पेशंट असो. तर अशा पेशंटला ऑलरेडी एक ट्रान्सपरंट कम्युनिकेशन केल्याने ती त्या होपने, म्हणजे तिला अनएक्सपेक्टेड अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स नसणार फ्रॉम द ट्रीटमेंट. सो सेट रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स फॉर द पेशंट्स, टेल देम दॅट हा आपल्याला दिसतोय पण इतके पर्सेंट चान्सेस आहेत, त्यांचे जेवढे प्रतिशत चान्सेस आहेत त्या सायकलमध्ये, ती ट्रान्सपरन्सी आपण बाळगावी आणि तेव्हा आपण त्यांना रिपीटेड मेंटल ट्रॉमामधून वाचवू शकतो. सेकंडली, हॅव्हिंग सेड दॅट, मोस्ट इम्पॉर्टंटली एव्हरी कन्सल्टेशन शुड बी फॉलोड बाय सायकोलॉजिकल काउन्सिलिंग फॉर दीज काइंड ऑफ पेशंट्स. अगदी समुपदेशन अत्यंत महत्त्वाचं असतं असं आपण सल्ला दिलेला आहे. खरं तर आपण वंध्यत्व तज्ज्ञांना सुद्धा हा सल्ला दिला. बरं मॅडम, आपण मगाशी सांगितलं की ज्या स्त्रिया असतात त्यांच्या विशिष्ट वयानंतर त्यांच्या जी अंडी असतात त्यांच्या गर्भाशयात त्यांची गुणवत्ता कमी होते किंवा त्यांची संख्या कमी होते. पण असं बायोलॉजिकल क्लॉक हे पुरुषांचं पण असतं की? आणि शिवाय आता पुरुषांमधील वंध्यत्वाचं प्रमाण सुद्धा वाढतंय, याची कारणं काय आहेत? सो बायोलॉजिकल क्लॉक हे पुरुषांसाठीही आहे. पुरुषांवरही वयाचा तेवढाच प्रभाव पडतो, पण स्त्रियांवर तो थोड्या वेगाने पडतो, पण पुरुषांवर तेवढ्या वेगाने नाही पडत. पण आता जो नवीन रिसर्च आलेला आहे त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की 35पेक्षा जास्त वयांच्या पुरुषांमध्ये जी प्रजनन दर आहे ते 30% कमी झालेला आहे. दुसरी गोष्ट जी असते की जसं वय वाढतं यांचं तसं जे आहे त्यांचे शुक्राणूंचे प्रमाण, वीर्याचं प्रमाण, शुक्राणूंची गती आणि शुक्राणूंमध्ये अबनॉर्मॅलिटी वाढते आणि बाकी गोष्टी कमी होतात. फोर्थ पॉईंट जो पुरुषांमध्ये बघितला गेला आहे, जो वयामुळे दिसतो आपल्याला, की शुक्राणूंमध्ये जे DNA लेवलला तुटकता असते ती ह्यांच्या केसमध्ये वाढायला लागते. आता ह्याचे कारक आणि हे राईजवर का आहे, तर अजून एक रिसर्च कोट करते. हा एक ग्लोबल रिसर्च होता. 1990मध्ये पुरुषांचे प्रजनन क्षमता जी होती ती 10% होती आणि 2019मध्ये त्याचा राईज जो दिसला आहे आपल्याला तो 75% राईज दिसला आहे पुरुषांमुळे वंध्यत्व होण्याचा. सो हा जो राईज आहे तो ऑब्व्हियसली काही
कारणांवश आहे. आता जे फॅक्टर्स आपण बघतो ज्याच्यामुळे पुरुष प्रजनन शक्ती किंवा क्षमता कमी होऊ शकते, एन्व्हायरमेंटल पॉल्युटंट्स, एन्व्हायरमेंटल टॉक्सिन्स जे आपण इनहेल करतो, इतके सारे केमिकल्स इनहेल करतो, इतके सारे पॉल्युटंट्स इनहेल करतो, आपल्या अवतीभोवती इतके प्लास्टिक्स असतात. सो बेसिकली बिकॉज ऑफ दॅट your the sperm production can go down. अगदीच वंध्यत्वाचं प्रमाण पुरुषांमध्येही वाढतंय गेल्या काही वर्षात असं आपण सांगितलं. त्याचं कारणही आपण सांगितलं. खरं तर हा विषय फार व्यापक आहे, पण आजच्या या आपल्या कार्यक्रमाला वेळेची मर्यादा असल्यामुळे आता आपल्याला या ठिकाणी थांबावं लागणार आहे. मॅडम, आपण इथे उपस्थित राहिलात आणि आम्हाला आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं सखोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.